माझा एक मित्र आहे नागपूरमधला. कम्प्युटर सायन्स नाही, आर्ट्स ग्रॅज्युएट होतो. घरून लॅपटॉपवर काम करतो रोज 4-5 तास आणि दर महिना कमवतो 80,000 ते 1,20,000 रुपये. कसं? फ्रीलान्सिंगमुळे. 2026 मध्ये जगभरात 1.57 बिलियन लोक फ्रीलान्सिंग करतायत आणि इंडिया हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा फ्रीलान्सर बेस असलेला देश आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? लोकांना माहीत नाही कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं. चुकीच्या वेबसाईटवर गेलात महिने वाया जातात, पैसे येत नाहीत. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे 2026 मधल्या टॉप फ्रीलान्सिंग वेबसाईट्स. आणि जर तुम्ही फ्रीलान्सिंग बद्दल पहिल्यांदाच ऐकत असाल तर मी याआधी फ्रीलान्सिंग म्हणजे काय, ते कसं काम करतं यावर ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. ती व्हिडिओ पाहून या व्हिडिओकडे आलात तर तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होतील. बट फ्रीलान्सिंग का करायचं? घरून काम करता येतं, कुठूनही कधीही. फुल टाइम जॉब सोबत पार्ट टाइम पण करता येतं. फ्रेशर्स पण सुरू करू शकतात, डिग्रीची गरज नाही. डॉलरमध्ये पैसे मिळाले तर कन्व्हर्जनमुळे जास्तच फायदा होतो. स्किल्स वाढतात, पोर्टफोलिओ बनतो, करिअर ग्रोथ होते. आता प्रश्न येतो, कुठून सुरुवात करायची? तर उत्तर एकच, राईट प्लॅटफॉर्म निवडणं. चला एक एक प्लॅटफॉर्म बघूया. पहिलं प्लॅटफॉर्म आणि बिगिनर्ससाठी सगळ्यात बेस्ट, फायवर. फायवर हे जगातलं सगळ्यात बिगिनर फ्रेंडली फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही गिग्स बनवता, म्हणजे तुमची सर्व्हिस तुम्ही लिस्ट करता. क्लायंट स्वतः येतो, तुमचा गिग बघतो, ऑर्डर देतो. तुम्हाला प्रपोजल पाठवायची, क्लायंट शोधायची काहीच गरज नाही. फायवरवर तुम्हाला लोगो डिझाईन, थंबनेल बनवणं, व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट रायटिंग, सोशल मीडिया पोस्ट, ट्रान्सलेशन, व्हॉइस ओव्हर यासारखी सगळी कामं मिळतात. आणि प्राइसिंग तुम्ही ठरवता, $5 पासून $500 पर्यंत. पण सुरुवातीला $10 ते $30 चार्ज करा आणि मग रिव्ह्यूज मिळाल्यावर वाढवा. दुसरं प्लॅटफॉर्म, अपवर्क. अपवर्क हे जगातलं सगळ्यात मोठं फ्रीलान्सिंग मार्केटप्लेस आहे. इथे फॉर्च्यून 500 कंपनीज पण काम पोस्ट करतात. इथे वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप्स, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, रायटिंग, कस्टमर सपोर्ट, लिटरली सगळं मिळतं. मग फायवरपेक्षा अपवर्क कसं वेगळं? तर इथे क्लायंट प्रोजेक्ट पोस्ट करतो आणि तुम्हाला प्रपोजल पाठवावं लागतं. म्हणजे थोडी कॉम्पिटिशन आहे, पण रेट्स चांगले आहेत. पेमेंट डॉलरमध्ये. अपवर्क 20% कमिशन घेतं, पण प्रोजेक्ट्स मोठे असतात. थोडा एक्सपिरियन्स असलेल्यांसाठी 2-3 प्रोजेक्ट्स आधी फायवरवर करा, मग अपवर्कवर या. तिसरं प्लॅटफॉर्म आणि 2026 मधलं सगळ्यात ट्रेंडिंग, कॉन्ट्रा. आणि याचं एक फीचर सांगतो जे ऐकून तुम्ही खुश व्हाल, झिरो कमिशन. म्हणजे तुम्ही $500 कमावलात, पूर्ण $500 तुमच्या खिशात जातो. फायवर घेतो 20%, अपवर्क घेतो 20%, पण कॉन्ट्रा 1 पैसा घेत नाही. हा प्लॅटफॉर्म डिझायनर्स, डेव्हलपर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्ससाठी बेस्ट आहे. चौथं प्लॅटफॉर्म आहे पीपल पर आवर. पीपल पर आवरवर युके आणि युरोपचे क्लायंट्स जास्त असतात, त्यामुळे पाऊंड आणि युरोमध्ये पेमेंट मिळतो. आणि कन्व्हर्जन रेट, £107 प्लस, म्हणजे ₹1,000 कमावणं खूप सोपं होतं. आवरलीज फीचर आहे इथे, फायवरच्या गिग सारखं फिक्स प्राइस पॅकेजेस. हा रायटर्स, कॉन्टेंट मार्केटर्स, वेब डिझायनर्स, SEO एक्सपर्टसाठी बेस्ट आहे. आणि पाचवं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. 2026 मध्ये फ्रीलान्सिंग फक्त फ्रीलान्सिंग वेबसाईट्स पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज क्रिएटर्स डिरेक्टली सोशल मीडियावरून एडिटर्स, डिझायनर्स, स्क्रिप्ट रायटर्स हायर करत आहेत. 2026 मध्ये इंटरनेटवर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण फक्त व्हिडिओज पाहून काही बदलणार नाही. स्किल शिकणारे खूप असतात, पण कन्सिस्टंटली अप्लाय करणारे कमी असतात. स्मॉल सुरुवात करा, काम अपलोड करा आणि इम्प्रूव्ह होत राहा. आणि जर तुम्हाला AI, फ्रीलान्सिंग आणि ऑनलाईन अर्निंग रिलेटेड मराठी व्हिडिओज पाहायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.